सुचलं. माझ्या सद्गुरूंनी सांगितले ना, मला भावलेले दिव्य जेवण, ते इथे मला भावलेले भावार्थ रामायण. हा एक भाग झाला. आता दुसरा भाग आत्मपरायण हे का पुढे अर्थात केलं. तर मी हे लिखाण करत असताना हे 2020 मध्ये माझं लिखाण चालू होतं. मला 2019 मध्ये फेब्रुवारीमध्ये मला वाटते माघ पौर्णिमेच्या दिवशी ध्यानामध्ये एक अनुभव आला होता. मी ध्यानामध्ये खोल आतमध्ये शिरलो. माझ्या समोर अक्कलकोटचे स्वामी समर्थ आले आणि ते एका टेबलवर बसून त्यांच्या हातामध्ये एक छोटी हनुमंताची गदा असते, ती गदा उलटी धरल्यावर जशी दिसते तशी एक वस्तू होती, म्हणजे ती लेखणी होती. अच्छा, उलटी गदामध्ये लेखणी. तर त्याने ते काहीतरी लिहित होते. मी त्यांच्या समोर जाऊन बसलो आणि मग स्वामींनी माझ्याकडे पाहिलं आणि ती लेखणी माझ्या हातामध्ये दिली त्यांनी आणि मला म्हणाले, आता तू लिही आणि तू जे काही लिहिशील ना त्याला आत्मपरायण ही शीर्षक दे. आणि मग मी तिथे एक ओवी लिहिली. त्यातली काही भाग ज्ञानेश्वरी मधला आहे. ती ओवी अशी होती, थोरपण परहा सांडीजे तेने आत्मपरायण होईजे. हे हा माझा ध्यानातला अनुभव होता आणि हा मी विसरून पण गेलो होतो. पण हे जेव्हा लिखाण झालं आणि एक दिवशी अचानक माझ्या समोर तो, मी डायरी माझी उलगडली वाचलं तर तो अनुभव माझ्या समोर आला आणि मग मला प्रश्न पडला की आता काय करावं. मी तर याला मला भावलेले भावार्थ रामायण हे नाव दिले. मग आता आणि स्वामींनी तर मला स्वामी समर्थ म्हणजेच माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद, त्यांचा आदेश आहे की त्याला आत्मपरायण नाव दे. मग मी त्याला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हे नाव दिले. असं या मागचं वैशिष्ट्य आहे.